आत्ता आम्ही गडावर आलेलो आहोत आणि गडावर आल्या सुरुवातीलाच बाजारपेठ लागते. धुकं खूप आहे. या धुक्यामुळं काही व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यामुळं व्हिडिओची क्वालिटी कशी राहील मला माहिती नाही. पण आम्ही आता एक गाईड घेणार आहोत. रमेश अवकिरकर म्हणून आमचे गाईड आहेत. ते पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतील. आत्ता सुरुवातीला आम्ही जगदीश्वर मंदिर आणि टकमक बघून येणार आहोत आणि मग आम्ही राजदरबाराकडे जाणार आहोत आणि तिकडे गाईड घेणार आहोत. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघून येतो आणि मग आपण तिकडे भेटूयात. जय जिजाऊ जय शिवराय. रमेश अवकिरकर, नमस्कार. आम्ही रायगडावर आलेलो आहोत आणि इथं आम्ही एक गाईड घेतलेले आहेत. ते आपल्याला पुढची माहिती सांगतील, म्हणजे आपल्याला गड समजणं सोपं जाईल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आज मी तुमचं स्वागत करतो बा. माझं नाव रमेश अवकिरकर आणि माझं गाव आहे पाहिटल हिरकणवाडी बा. या रायगड किल्ल्यावरती 10 वर्ष झाले गाईड करतो बा. तुम्ही पाहिला असेल नसेल आज आपल्याला पाहायचं, पण रायगड म्हटलं की रायगड किल्ला हिंदवी स्वराज्याची राजधानी बा. हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी. मग हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हटलं की पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये राजगड व हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड. पण या रायगडाला इतिहासामध्ये मूळ नावाने ओळखलं जात होतं की राहिरीचा डोंगर हा पूर्वी डोंगर होता पा, आणि या डोंगराला राहिरी म्हणून ओळखलं जात होतं पा. मग राहिरी गुहिरी आणि गुहिरीच्या पाठीने प्रतापगड आहे. प्रतापगड तुम्ही पाहिला पण असेल, पण प्रतापगडाच्या पायथ्यापासून राहिरीच्या उत्तरेला कोखंदिवा, त्या कोखंदिव्यापर्यंत जेवढा आलेलं भूभाग, जेवढा आलेलं परिसर आहे याला जावली खोरा असं म्हटलेलं बा. आणि हे जावली खोर तुम्ही नक्की ऐकलं पण असेल, वाचलं पण असेल. पण जावली खोर म्हटलं की अतिशय घनदाट जंगल, ते सूर्याचं किरण जमिनीला पोचत नव्हतं इतके दाट जंगल होतं पा. त्या जावली खोऱ्यावरती एक म्हण होती. ती म्हण अशी म्हटलेली आहे की आपल्या केसामधली ऊ ही अस्वलीच केसामध्ये सोडली ती लगेच सापडू शकेल, पण या जावली खोऱ्यामध्ये बलाढ्य देहाचा हत्ती सोडलेला कधी सापडणार नाही. अशा जंगलामध्ये या जावली खोऱ्यामध्ये हा डोंगर होता पा. हे जावली खोरं म्हटलं की त्यावेळी आदिलशाही सरदार होता चंद्रराव मोरे, या मोऱ्यांच्या ताब्यामध्ये जावली खोर होतं पा. तेव्हा आपले राजे राजगडावरती होते. राजे राजगडावरती होते. आपल्या राजाने राजगडावरून या जावली खोऱ्यामध्ये, या जावली प्रांतामध्ये जावलींच्या मोऱ्यांना पत्र पाठवलं पा. आणि पत्रामध्ये उल्लेख केला की जावलीचे मोरे तुम्ही आपल्यात, तुम्ही आमच्यात आपल्या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील व्हा. पण ते जावलीचे मोरे अतिशय उर्मट आणि अतिशय गर्विष्ठ होते पा. कारण की त्याने छत्रपती शिवरायांना युद्धाचे चॅलेंज केलं होतं पहा. तुम्ही कसले राजे, खरे राजे या जावली प्रांताचे आम्ही आहात. याल जावली तर जाल गवली, उद्या याच असेल तर आजच या. तुमच्यासाठी आमचा दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. मात्र त्यावेळी आपल्या राजाने राजगडावरून आपले निवडक 154 मावले या जावली खोऱ्यामध्ये पाठवले. आणि या जावली खोऱ्यामध्ये या राहिरी विशेष काही 3 महिने लढा चालू होता पा. त्या लढ्यामध्ये त्यांच्या चुलत भावाचा वध हनुमंतराव मोऱ्यांचा झाला. तर राजांच्या शरण येऊन हा डोंगर, ही राहिरी 15 मे 1656 मध्ये हा डोंगर देण्यात आला पा. मग राजांसोबत असणारे पंत म्हटलं की मोरफंत पिंगले व राजे जेव्हा राहिरीवरती येणार तेव्हा राहिरीची पाहणी केली पा. चारी बाजूनी पाहिलं तर चारी बाजूनी सह्याद्रीच्या पर्वत रांगेने हा वेढलेला डोंगर आहे. पण कोणताही डोंगर, कोणताही पर्वत या डोंगरात अटॅच नाही, जॉईंट नाही, कनेक्शन नाही. एका खडकापासून उगवलेला एकमेव डोंगर छत्रपती शिवरायांनी हा डोंगर राजधानीसाठी निवडला व राहिरीवरून नामकरण बदलण्यात आलं. रायगड हे नाव ठेवण्यात आलं पा. आणि हे रायगड हे नाव या डोंगराचं 14वं आहे. मग रायगड म्हटलं की रायगडाची हाईट ही समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंचावरती आहे पा. आणि रायगडाच्या पायथ्यापासून गडाच्या महात्यापर्यंत 1350 फूट पा. गडाचं टोटल परिसर, या रायगडाचं टोटल परिसर 12 एकर आहे. आणि पठार भाग 100 एकरचं आहे. जेव्हा छत्रपती शिवरायांनी रायगड घेतला, हा रायगड घेतला तेव्हा हा डोंगर घेतला होता पा. मग रायगड घेतल्यानंतर या रायगडावरती 14 वर्ष बांधकामं केली पा. 1656 ते 1670 पर्यंत या डोंगरावरती बांधकामं केली. मग 14 वर्षामध्ये रायगडावरती बांधलं काय काय, तर गडावरती 350 घरं, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या. पण मनामध्ये एक विचार, एक प्रश्न पडतो की 350 घरं हा एवढा मोठा रायगड किल्ला बांधण्यासाठी, आता 2 पायाच्या माणसाला वरती येणं शक्य नाही, तर एवढा मोठा रायगड किल्ला बांधण्यासाठी, वास्तू बांधण्यासाठी, त्या भिंती बांधण्यासाठी हे एवढे मोठे मोठे दगड आणले कुठून, आली कशी पा. मग आपले राजे गरड होते, कारण की जिथे उतरती जागा दिसेल, जिथे उतरती भाग दिसेल ना, तिथे मोठे मोठे खाणे खोदले जात होते पा. मग मोठे मोठे खड्डे, आणि खड्डे खोदून आडव्या भिंती बांधल्या जात होत्या. मग गडावरती जे 11 तलाव, 84 टाक्या खोदल्या, तेथून दगड काढला, बांधकामामध्ये घेतला गेला. म्हणजे गडावरती पाणी बी झालं, बांधकामासाठी हा दगड बी झाला पा. पण हे बांधकाम आहे ना, हे जॉईन करण्यासाठी मात्र त्यावेळी चुना, शिस, गुळ हे 3 पदार्थ वापरले पा.
ह्याच्यावरती पूर्णपणे छत होतं पा, ह्या इमारतींवरती पूर्णपणे छत होतं. आणि हे छत मात्र हे कुंभार झालेली कौलं असतात ना खेडेगावामध्ये, गोल मातीची कौलं, ती कौलं आणि पूर्णपणे लाकडी छत होतं पा. आणि ज्याने हा रायगड घडवला, ज्याने रायगड बांधला, त्या आर्किटेक्टांचं नाव होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. मग हिरोजी इंदुरकर या बांधकाम खात्याचे प्रमुख होते, आर्किटेक्ट होते. त्याने 14 वर्षामध्ये हा रायगड किल्ला उभा केला होता. मात्र जेव्हा रायगडाचं अर्ध बांधकाम झालं, राजे स्वारीसाठी गेले होते, रायगडाचं अर्ध बांधकाम झालं आणि या रायगडासाठी नाणी त्यावेळी कमी पडली, पैसे कमी पडले. मग त्याने स्वतःची जमीन जागा जाहिरात विकली गेली आणि 14 वर्षामध्ये हा रायगड किल्ला त्याने उभा केला. त्यांना विचारण्यात आलं की हिरोजी रायगड बांधला, हिरोजीत मी राजधानी बनली, पण या गडाची गॅरंटी काय? गॅरंटी पत्र आजी पाहण्यात मिळतं पा, जगदीश्वराच्या भिंतीवरती लिहून ठेवलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की राजे या गडावरती नगार खाण्यावरती नगारे वाजले, किल्ल्याचा मुख्य महादरवाजा बंद झाला. हा महादरवाजा हा पायी येताना लागतो पा. महादरवाजा बंद झाला तर फक्त या गडावरून खाली जाऊ शकेल फक्त पाण्याची धार, व खालून गडावरती येऊ शकेल हवा, इतका बलकट बांधण्यात आलेला रायगड किल्ला आज पूर्ण उद्ध्वस्त पाहतो. कारण की हाच रायगड किल्ला 10 मे 1818 मध्ये कर्नल प्रॉपर मेजर हॉल या 2 ब्रिटिशांच्या अधिकाऱ्याने रायगडाच्या दक्षिणेला डोंगर आहे पोटल्याचा डोंगर, त्या डोंगरावरती तोफा चढवल्या आणि तेथून गडावरचा दारुगोळा साठा होता तो उडवण्यात आला. त्यामुळे रायगड किल्ला हा इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 10 ते 11 दिवस हा रायगड किल्ला हा जलद होता पा. 11 दिवसामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. मग गडावरती आज आपण पाहणार काय, बघणार काय, पाहण्यास मिळणार काय? दगडाचं बांधकाम आणि विटांची बांधकाम. जेवढं या गडावरती आपण दगडाचं पाहू ना तेवढं शिवकालीन आपल्या राजांच्या कालामधलं आहे, आणि जेवढं विटांचं पाहू तेवढं पेशव्यांच्या कालामधला. बुरुज हा पश्चिमेला आहे, पण ज्या दरवाजातून आतमध्ये आता आपण प्रवेश केला त्याला इतिहासामध्ये मेना दरवाजा असं म्हटलेलं पा. हा मेना दरवाजा किल्ल्याच्या समोरच्या बाजूला पालखी दरवाजा पा. मेना पालखी पूर्वी 2 प्रकार होते पा. मेना हा बंदिस्त असला जात होता, छत्रपती शिवरायांच्या राण्या मेनेमध्ये बसून या दरवाजातून येणं जाणं करत, याला इतिहासामध्ये मेना दरवाजा असं म्हटलेलं आहे. आता आपण राणी महालामध्ये आतमध्ये जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राणी बसा राणींचे महल म्हटलेलं पा. आपल्या राजांना राण्या 8 होत्या आणि राजाने 8 लग्न या आवडीने केली नव्हती, तर हिंदवी स्वराज्य वाढावं, सैन्य वाढावं म्हणून आपल्या राजाने 8 लग्न ही मोठमोठ्या घराण्यामध्ये केली पा. राजांच्या 6 राण्या रायगड किल्ल्यावरती राहत होत्या पा. सुभेराबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, काशीबाई, सगुणाबाई आणि लक्ष्मीबाई या 6 राण्या रायगड किल्ल्यावरती. पण रायगडावरती येण्याच्या आधी सहीबाईंचं निधन हे राजगडावर झालं पा. 1669 मध्ये रायगडावरती येऊ शकल्या नाही. आणि रायगडाच्या पायथ्याशी पाचाड गाव आहे आणि या पाचाड गावामध्ये जिजाऊ साहेब राहत होत्या. त्यांची सेवा करण्यासाठी मात्र राणींना खाली ठेवण्यात आलं. रायगड किल्ल्यावरती 6 राण्यांचे 6 महल. महलाची रचना सांगतो. दगडाची भिंत ही संरक्षण भिंत, भिंतीच्या आतमध्ये काही 2 चौथरे. पहिला चौथरा आहे त्यांचा हॉल, पाठीमागे बेडरूम, पाठीमागे येण्यासाठी खिडकी आहे. मंत्रिमंडळ, अष्टप्रधान मंत्रिमंडळ, आपल्या राजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं, त्यांचं निवास. पण रायगड किल्ला ही राजधानी होती. किल्ल्यांचा गावांचा कारभार लिखाणकाम इथे होत होतं. ते 5 वाडे, त्याखाली 3 आहेत. अशा प्रकारे 5 वाडे अनाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी व रघुनाथ पंडित यांचे हे वाडे होते. अष्टप्रधान मंत्रिमंडळ असं म्हणतात. आता इथे काही 3 कोठार आहेत, खड्डे आहेत मोठे मोठे. पहिला खड्डा हा 22 फूट आहे, दुसरा आहे 20 फूट आणि तिसरा 18 फूट पा. त्याला इतिहासामध्ये धान्य कोठार असं म्हटलेलं पा. पण इतिहासकारांची मतं होती की हेच कोठार, हेच खड्डे खूप खोल होते, ह्याच्यामध्ये धान्य साठा केला जात होता. आणि जेव्हा रायगडाला वेढा पडेल त्यातलं धान्य या गडाला पुरवलं जात होतं. कारण की या गडावरती 350 घरं होती, या गडावरती वस्ती होती. पण जेव्हा 1733 मध्ये या गडावरती पेशवे आले, त्या पेशव्याने इथे गुन्हेगार, इथे कैदी ठेवण्याचा उपयोग केला जात होता पा. पेशव्यांच्या काळामध्ये कैदी कोठार, शिवरायांच्या काळामधलं धान्य कोठार, अशा प्रकारे 3 कोठार आहेत पा. आता बघितलं तर राणी महालासमोर, राणीच्या महालासमोर, प्रत्येक राणीच्या महालासमोर एक चौथारा हा फाउंडेशन जोता आपण पाहतो पा. याला दाशीवसा असं म्हटलेलं पा. राण्यांच्या दाशी होत्या, त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे पा. दाशीवसा, राणीवसा, पलीकडा हे पालखी दरवाजा. आता आपण छत्रपती शिवरायांच्या राहत्या राजवाड्यामध्ये आपण जाणार आहोत. अशा प्रकारे काही 4 चौथरे फाउंडेशन जोते आहेत पा. पहिला चौथरा आहे अतिशय महत्वाचा की आपल्या राजांचा हा राजवाडा होता, त्यांचा हा महाल होता पा. राजे इथे राहत होते आणि राजांच्या महालाची काही रचना होती की छत्रपती शिवरायांचा महाल पूर्वी हा 2 मजली होता पा. आणि आजूबाजूने काही खिडक्या होत्या, त्याला टेहळणी बुरुज, जे पहारेकरी होते त्यांना टेहळणी करण्यासाठी बुरुज पण होते पा. पण महालामध्ये अशा प्रकारे काही 4 चौथरे व पहिला व दुसरा अतिशय महत्वाचा आहे पा. की आपल्या राजांचे बेडरूम झालं पा. राजे इथे राहत होते. राजे जास्त करून राजगडावरती 26 वर्ष, रायगडावरती 10 वर्ष पा. राजांची वस्ती या गडावरती 1671 मध्ये
1671 ते 1680 इथे होते पहा. मात्र राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 आपल्या राजांचं निधन या रायगड किल्ल्यावरती 3 एप्रिल 1680 मध्ये आपल्या राजांचं निधन या रायगडावरती व याच महालामध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंतीच्या दिवशी शनिवारी दुपारी 12 वाजता याच राजवाड्यामध्ये आपल्या राजांचं निधन झालं पहा. माता त्यांना देहकळी त्यांना अग्नी देण्यासाठी इथून 1 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वराचं मंदिर आहे पहा. राजांना देहकळी जगदीश्वरासमोर देण्यात आली पहा. कारण की राजे शंकराचे भक्त होते म्हणून राजांना देहकळी जगदीश्वरासमोर देण्यात आली पहा. राजांची समाधी ही जगदीश्वरासमोर आहे. हा त्यांचा राजवाडा. राजवाड्याच्या कोपऱ्याला पाण्याच्या टाक्या व दुसऱ्या कोपऱ्याला त्यांचं त्यावेळेचं स्नानगृह आहे ते आपण बघूया. दरवाजे कधी दिसतात का? हे आउटलेट आहे. खाली गंगासागर तलाव आहे. तेथून इथे पाणी भरलं जात होतं का? तिथे पाणी भरलं जात होतं त्यांचं आंघोळ करण्याचं ठिकाण. आणि तिथं पाण्याच्या छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या होत्या. आता इथे बघा आतमध्ये आहे. हे टाकसाल म्हटलं की पूर्वीचा छापखाना झाला पहा. पूर्वी नाणी राजमुद्रा होऊन ही छापण्याची जागा होती. पूर्वीचा छापखाना आहे. आता पलीकडे या साईडला पाहिलं तुम्ही बघा, या साईडला खाली हे 2 बुरुज काही स्तंभ आहेत. या स्तंभांची नावं आहेत विजयस्तंभ, सप्त मनोरे. हे स्तंभ ना पूर्वी एकावर एक लागून 7 मजली होते पहा. 7 मजलीमध्ये किती उंच झालं पहा. 7 मजली स्तंभ सप्त मनोरे असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं नाव होतं विजयस्तंभ. आणि विजयस्तंभ म्हटलं की आपल्या राजाने विजय मिळवला म्हणजे आपल्या राजाने कोणताही गड जिंकला तिथे पूर्वी भगवा झेंडा, तोफेचा मारा, गवताची गंजी पेटवली जात होती. कारण की आजूबाजूची गावं होती, किल्ले होते, लोक होती, त्यांना इथून समजवलं जात होतं पहा. राजाने गड जिंकला की भगवा झेंडा, तोफेचा मारा केला जात होता. लोक समजली जात होती आज आपल्या राजाने कोणता तरी गड जिंकलेला आहे, विजय मिळवलेला आहे. कुणाला विजयस्तंभ असं म्हटलेलं पहा. विजयस्तंभाने सप्त मनोरे. सप्त मनोरे म्हटलं की हे 7 मजली होते व राजांच्या राण्या मेनेमध्ये बसून किल्ल्याच्या मागच्या बाजून त्यांची इथे बसण्याची जागा होती पहा. आणि विजयस्तंभासारखा अजून एक स्तंभ हा छोटा, हा शिवरायांचा सज्जा, गॅलरी, बाल्कनी आहे पहा. हा राजांचा सज्जा होता. हा सज्जा पूर्वी 2 मजली होता. ह्या स्तंभांच्या खाली एक खूप मोठं तलाव आहे. मोठं रायगड किल्ल्यावरचं एकमेव तलाव गंगासागर, खोली 32 फूट. त्याच्या आतमध्ये विहीर. गंगासागर नामकरण का पडलं तर शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते पहा. आणि गागाभट्टाने आणलेलं 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. ते उरलेलं पाणी त्याच तलावामध्ये सोडण्यात आलं. त्यामुळे त्याला इतिहासामध्ये गंगासागर असं म्हटलेलं पहा. आता आपण गुप्त खलबतखाना खोली पाहण्यासाठी त्या साईडला जाऊ. 10x10 रूम आतमध्ये आता बंद केलेला आहे. हा ह्याच्या आतमध्ये इथून आतमध्ये डाव्या हाताला 10x10 एक खूप अंधारामध्ये रूम आहे. याला इतिहासामध्ये खलबतखाना खोली असं म्हटलेलं पहा. आणि खलबतखाना खोली म्हटलं की सिक्रेट रूम झालं पहा. मग आपल्या राजांची गुप्त हेर होती पहा. हेर प्रमुख बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक गावोगावी जाऊन खबरी घेऊन कोणत्याही वेशामध्ये गडावरती येऊन त्यांची गुप्त चर्चा इथे होत होती पहा. त्यामुळे गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाला असं म्हटलेलं पहा. रत्नशाला म्हटलं की जो खजिना होता ह्या गुपित खोलीमध्ये ठेवला जात होता असं म्हटलेलं पहा. आता आपण राजांचा महल पाहिला. 3रा चौथरा होता राजवाड्याचा. हा दफ्तरखाना होता पहा. दफ्तरखाना म्हटलं की हेड ऑफिस. आणि जो शेवटचा चौथरा आहे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा 2 प्रकार होते, दिवाणी आम, दिवाणी खास. तसं आपल्या राजांची दिवाणी खास जनता बसण्याची जागा, बैठक रूम, मराठीमध्ये त्याला सदर असं म्हटलेलं आहे. आता आपण सिंहासनाकडे जाऊया. राजदरबार असं म्हटलेलं पहा. हा आपल्या राजांचा दरबार आहे पहा. हा दरबार आज आपण उघडा पाहतो, ओपन पाहतो पहा. पण पूर्वी हा दरबार पूर्णपणे बंदिस्त होता. त्याच्यावरती पूर्णपणे छत होतं. ही दरबाराची भिंत ही आताची आहे. पण पूर्वी दरबारावरती छत, नगारखाना ते सिंहासन, मेघडंबरी हे मधलं अंतर आहे ना, हे 250 फुटीचं अंतर आहे पहा. 250 फुटीचं अंतर. या दरबारामध्ये असं म्हटलेलं आहे की दरबारामध्ये 6000 प्रजा इथे पूर्वी बसली जात होती. 6000 प्रजा. एक कल्पना, एक विचार करा की दरबारामध्ये 6000 प्रजा बसली जात होती. राजेसमोर सिंहासनावरती बसले जात होते. आणि राजे आपले तेथून जे बोललं जात होतं दरबाराच्या कान्याकोपऱ्यापर्यंत आवाज जात होता पहा. त्यावेळी काही माईक नव्हतं, स्पीकर नव्हतं, काही साऊंड नव्हतं पहा. जर या दरबारामध्ये कुणी कुजबूज जरी केली ना राजांपर्यंत आवाज येतो. त्याला वास्तुशास्त्र असं म्हटलेलं पहा. आजी असं आहे रायगड किल्ल्यावरती उन्हाळ्यामध्ये आलात ना, नगारखान्याच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये जा, टिचकी वाजवा किंवा कागद फाडा, 4ही कोपऱ्यामध्ये आवाज हा येतो पहा. त्याला वास्तुशास्त्र असं म्हटलेलं आहे. आज समोर पाहतो मेघडंबरी, आतमध्ये पाहतो मूर्ती. मूर्तीच्या खाली काही 3 खिडक्या आहेत ना,
त्या खिडक्यांच्या आतमध्ये एक महत्वाचा दगडावरती छत्रपती शिवरायांचं सिंहासन हे सोन्याचं होतं. शिवरायांचं सिंहासन हे सोन्याचं 32 मणाचं होतं. एक मन म्हटलं की 40 किलो असं 1280 किलोचं आपल्या राजांचं सिंहासन या किनावरती होतं. ते सिंहासन असं म्हटलेलं आहे की ते सिंहासन 9 नोव्हेंबर 1689 मध्ये ते सिंहासन जुल्फिकार खानने घनाचे घाव घालून सिंहासन तोडून विटलून विटा करून नेलं. पण तिथे आज आपण पंचधातूचं पाहतो. वरची मेघडंबरी आहे ना 1985 मध्ये बसवण्यात आलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये जी आपल्या राजांची मूर्ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजीराजे आणि बसवण्यात आलेली ही 600 किलोची आपल्या राजांची मूर्ती आहे. समोर पाहिलं तर गेट आहे नगारखाना. नगारखाना म्हटलं की या बाल्य किल्ल्याचा प्रवेश गेट. त्या नगारखान्यावरती नगारे चौगडे सनई वाजल्या, किल्ल्याचे दरवाजे बंद होत होते. पण नगारखाना म्हटलं की बाल्य किल्ल्याचा प्रवेश गेट आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक येथे झाला होता व अजूनपर्यंत होतो. तुम्ही पोस्टर पाहिलं राज्याभिषेकाचं, त्या पोस्टरमध्ये पाहिलं ना तर हा दरबार आहे. दरबारामध्ये प्रजा आहे. पोस्टरमध्ये पाहिलं सिंहासन, सिंहासनामध्ये राजा आहे, दरबारामध्ये प्रजा आहे आणि प्रजेमध्ये एक इंग्रज पण आहे. टोपी काढून शिवरायांना मानाचा मुद्रा करत होता. तो होता इंग्रजांचा वकील आणि त्याचं नाव होतं हेनरी ऑब्झिडन. गडावरती आला होता राजांच्या भेटीसाठी राजांच्या राज्याभिषेकासाठी आला होता मात्र त्यावेळी या गडावरती येण्यासाठी काही रोपवे नव्हता, काही पायऱ्या नव्हत्या. पण गडावरती येण्याचा एकमेव रस्ता होता घोड्यांचा रस्ता. जेव्हा तो इंग्रज या गडावरती येणार तेव्हा खूप थकला होता, दमला होता, धमचाक उडाली होती. आणि जेव्हा नगारखान्यासमोर येऊन पाहतो 2 बलाढ्य हत्ती व 2 घोडे, त्या डोक्यामध्ये एक विचार, एक प्रश्न पडतो कारण की आपल्या राजाने येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्या नगारखान्यासमोर हत्ती व 2 घोडे हे सजून ठेवले होते. जेव्हा इंग्रज ते हत्ती पाहतो म्हणतो की 2 पायाचा माणूस या गडावरती येताना इतकी धमचाक झाली, त्या छत्रपती शिवरायांनी या राजाने हे 4 पायाचे बलाढ्य देहाचे हत्ती या गडावरती आले कसे. पण आपले राजे हे ग्रेट होते कारण की जेव्हा रायगडाचं 14 वर्ष बांधकाम चालू होतं, जेव्हा या रायगडाचं बांधकाम चालू होतं ना तेव्हा आपल्या छत्रपती शिवरायांनी हत्तींची लहान लहान पिल्लं ही डोलीमध्ये गडावरती आणली होती कारण की एका हत्तीची वाढी 3 वर्षामध्ये होती. मग त्यांना लहानाचे मोठे करून त्या हत्तींचा उपयोग रायगड किल्ला बांधण्यासाठी व राज्याभिषेकासाठी करण्यात आला होता. त्याला आपल्या राजांची दूरदृष्टी असं म्हटलेलं लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं लहान करता येत नाही. राज्याभिषेक दिनांक 6 जून 1674 वार होता शनिवारी पहाटे. राजे त्यांच्या राजवाड्यामध्ये उठून स्नान करून पोशाख घालून जेव्हा राजे होण्यासाठी या दरबारामध्ये येणार तर राजे देवदेवतांना विसरले नव्हते. राज्याभिषेकाच्या वेळी राजे या राजमार्गाने आई भवानी मातेला जातात. आई भवानी मातेचं जगदीश्वराचं शिरकाईचं दर्शन करून जेव्हा राजे होण्यासाठी या दरबारामध्ये येणार ना तर राजे मात्र या नगारखान्यामध्ये येतात. राजे नगारखान्यामध्ये येतात. राजाने हा दरबार पाहिला. एक कल्पना, एक विचार करा की त्यावेळी हा दरबार कसा सजवला असेल, कसा वाटत असेल, कसा दिसत असेल. जेव्हा राजे नगारखान्यामध्ये येतात राजाने समोर पाहिलं सुवर्ण सिंहासन हे सोन्याने, हिऱ्याने, मोत्याने सजवलं होतं. सिंहासनाच्या उजव्या हाताला राष्ट्रमाता जिजाऊ साहेब 78 वर्षाच्या माता आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची वाट पाहत होत्या. सिंहासनाच्या डाव्या हाताला राजांचं मंत्रिमंडळ, उजव्या हाताला ऊ साहेब, राजांच्या राण्या, काशीचे गागा भट्ट. जेव्हा राजे नगारखान्यामध्ये येतात राजाने दरबार पाहिला. दरबार पैठणी कपड्याने, मखमली पडद्यांमध्ये, रेशमी पडद्यांमध्ये सजवला होता आणि या सजवलेल्या दरबारामध्ये मशालेंच्या उजेडामध्ये 6000 प्रजा आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची वाट पाहत होती. जेव्हा राजे नगारखान्यामध्ये तास राजाने हा दरबार पाहिला आणि या दरबारामध्ये असणारी ती 6000 प्रजा पाहिली आणि प्रजा पाहताच आपल्या राजांचं अंतकरण, त्यांचं हृदय त्यावेळी पूर्णपणे भरून आलं. खरं तर राजाने रडायचं नसतं आणि खरं तर राजाने देह लागणे द्यायचे नसते. राजांचं अंतकरण भरून येण्याचं कारण काय होतं? आपल्या राजांचं हृदय भरून येण्याचं कारण काय होतं? ते कारण होतं की ज्या वीरांनी, ज्या मावल्यांनी ज्याने ज्याने हे हिंदबी स्वराज्य उभं केलं, ज्याने ज्याने हे हिंदबी स्वराज्य उभं केलं तो एकही मावला आपल्या राजांना या राज्याभिषेक सोहळ्यासाठी पाहण्यास मिळत नव्हता. आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रू वाहत होत्या कारण शिवनेरच्या मातीत खेळणारा शिबा, शिवनेरच्या मातीत खेळणारा माझं बाल आज राजा होणार आहे, छत्रपती होणार आहे. आऊसाहेबांना राजे नक्कीच म्हटले गेले की आऊसाहेब आम्हास आमचे माऊले ठेवतात की आऊसाहेब ज्या वीरांनी, ज्या मावल्यांनी, ज्याने हिंदबी स्वराज्य उभं केलं तो एकही मावला आम्हास या दरबारामध्ये पाहण्यास मिळत नाही. आऊसाहेब सिंहासनाची पहिली पायरी हिंदबी स्वराज्याची.
सिंहासनाची दुसरी पायरी प्रतापराव गुजर, मुरारबाजी, तानाजी मालुसरे अनेक वीरांची नावं घेत आपले राजे लटलट अंगाने या सिंहासनावर रूढ झाले. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतास सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजाश्व छत्रपती या साईडला पाहिलं तर मार्केट बाजारपेठ, लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट आहे. या साईडला 22 दुकानं, त्या साईडला 22 दुकानं, अशी 44 दुकानं. पण बाजारपेठेची हाईट पाहिलीत जमिनीपासून उंचावरती का आहे तर पूर्वी घोड्यावरती बसले जात होते आणि घोड्याच्या साहाय्याने या बाजारपेठेतून बाजार केला जात होता पा. पण बाजारपेठेच्या दुकानाची रचना पाहिलीत तर दुकानाची रचना आगे दुकान पिचे मकान. बघा आगे दुकान पिचे मकान, मार्बल टाईप रचना काढण्यात आलेली आहे पा. बाजारपेठ म्हटलं की त्यावेळी ते भाजीपाल्याचा बाजार नव्हता, तिथं सोनं चांदी हिरे मोती इत्यादी बाजार भरला, हत्यारांचा बाजार भरला जात होता पा. बाजारपेठेतून स्टेट रस्ता जातो जगदीश्वराला. जगदीश्वर मंदिर आज आपण या मैदानातून पाहिलं तर मंदिराचा आकार पाहिलात ना तर मस्जिद वाटतं पा. कारण की या गडावरती जरी मोघल आले त्यांनी लांबून पाहिलं त्यांना वाटावं की त्यांचं मस्जिदच आहे, कारण की मंदिराची तोडफोड न करावी म्हणून मंदिराचा आकार मस्जिदच्या टाईपचा काढण्यात आलेला पा. मंदिर हे शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचं वैशिष्ट्य काय तर आपले राजे नेहमी जगदीश्वर दर्शनासाठी जात होते पा. व जगदीश्वरासमोर आपल्या राजांची समाधी आहे पा. राजांना देहकलीत इथे दिली, पण जगदीश्वराच्या 2 नंबरच्या पायरीवरती एक नावाचा दगड की ज्याने रायगड घडवला, ज्याने रायगड बांधला, त्याच आर्किटेक्टांचं नाव होतं हिरोजी इंदुलकर पा. हिरोजी इंदुलकर या बांधकाम खात्याचे प्रमुख होते, आर्किटेक्ट होते. त्याने 14 वर्षामध्ये रायगड बांधला होता. त्यांना छत्रपती शिवरायांनी विचारण्यात आलं की हिरोजी रायगड बांधलात, बोला तुम्हाला कहवय 4 गावाची वतनदारी, सोनं चांदी हिरे मोती मागेल ते द्यायला तयार आहोत. पण ते हिरोजी म्हटले होते की राजे तुम्ही जगदीश्वर दर्शन करता येता जाता तुमच्या उजवा पायाचा स्पर्श मंदिराच्या पायरीवरती होईल, तिथे फक्त आम्हास आमच्या नावाची पाठी बसवण्याची परवानगी द्या. ती पाठी तिथे आहे, ती सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर पा. बाजारपेठ संपल्यानंतर डाव्या हाताला आहे टकमक टोक. चोरी लबाडी गद्दारी करेल जो पितृ होईल त्याला शिक्षा त्या टोकावरून केली जात होती. पण टकमक टोकाचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की राजे नेहमी जगदीश्वर दर्शन झालं की टकमक टोकावरती जाऊन आऊसाहेबांचं दर्शन करत होते पा. आऊसाहेबांचा वाडा खाली आहे पाचाड गावमध्ये पा. पण अशा वेळी घटना घडली होती राजांसोबत. ती अशी घटना होती की राजांसोबत असणारा सेवक होता, छत्र पकडणारा सेवक, व राजे टकमक टोकावरती निघाले. आज जरी गेला तर अतिशय हवा असणार पा. त्या सेवकाने आपल्या राजांच्या अंगावरती छत्र पकडलं होतं आणि त्यावेळी जोराची हवा आली. त्या हवेमध्ये तो सेवक छत्रासकट वरती उडू लागला होता. राजे वाचवा बोलू लागला होता. राजाने आज्ञा केली ही छत्र तू सोडू नको. ती छत्र त्याने फिट्ट घट्ट पकडली. जशी हवा कमी कमी होत गेली तसं तो सेवक पलीकडच्या गावामध्ये उतरला गेला. त्या गावाचं पूर्वीपासून आजपर्यंत नाव ठेवण्यात आलेलं आहे छत्री निजामपूर. येथून 500 पायऱ्या खाली उतरला तर किल्ल्याचा मुख्य महादरवाजा लागेल पा. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. खालून आपण तो दरवाजा पाहिला. जे शत्रू हल्ला करण्यासाठी या गडावरती येत असेल त्याने खालून पाहिला, त्यांना वाटावं, त्यांना समजावं की तटबंदी आहे. हा दरवाजा नाही, नागमोडीसारखा आकार काढण्यात आलेला आहे आणि तो दरवाजा बंद झाला तर खाली जाता येत नव्हतं, वरती येता येत नव्हतं. जाताना तुम्हाला लागेल हत्ती तलाव. इथे आहे हत्तीखाना, बाजूलाच खाली हत्ती तलाव आहे. 2 हत्तींची पिल्लं आणली होती तुम्हाला मी आतमध्ये सांगितलं, त्यांचं पाणी पिण्याचं ठिकाण. या साईडला आहे वाघ दरवाजा, कुशावर्त तलाव, वाडेश्वराचं मंदिर. येथे थोडक्यात माझी माहिती समाप्त होते, परंतु काही तुम्हाला मी 2 शेर एक काव्य ऐकवतो. काव्य म्हटलेलं आहे की कविभूषण तो सच कहता है, कविभूषण तो सच कहता है, काशी हूं की कला जाती, मथुरे में मस्जिद बसती, उधर न होते शिवराय, सबकी सुन्नत होती, सबकी सुनता होती. अंधार झाला पाहता दिवा पाहिजे, अंधार झाला पाहता एक दिवा पाहिजे. महाराष्ट्रासाठी या देशासाठी पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे, पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे. घासल्या विना धारने तलवारीच्या पातीला, घासल्या विना धारने तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्र शिवार्थ नाही महाराष्ट्राच्या काल्या मातीला. या महाराष्ट्राच्या काल्या मातीला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.